आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। दलित अपंग व्यक्तीवर कनिष्ठ अभियंता यांचा अन्याय। महावितरणच्या कनिष्ठ अभियंता यांच्याकडून सतत नागरिकांना दादागिरीची भाषा। विनायक लोंढे, वरिष्ठ अधिकारी हे कनिष्ठ अभियंता यांना जाब विचारणार का? दलित समाजाच्या अपंग व्यक्तीवर कनिष्ठ अभियंता अन्याय करत आहेत, तर केज येथील महावितरण कार्यालयात कार्यरत असल्यापासून कनिष्ठ अभियंता यांच्याकडून सतत नागरिकांना दादागिरीची भाषा वापरत आहेत, असा आरोप विनायक लोंढे यांनी लेखी निवेदनाद्वारे केला आहे। तशा आशयाचे लेखी निवेदन उपअभियंता उपविभाग केज यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की विनायक गंगाधर लोंढे राहणार रमाईनगर, बीड रोड, केज येथील रहिवासी आहेत। ते दलित समाजाचे असून ते स्वतः 75% अपंग आहेत। विनायक लोंढे यांना महावितरण कार्यालयाकडून कसल्याच प्रकारची लेखी व तोंडी पूर्वकल्पना न देता महावितरणच्या कनिष्ठ अभियंता श्रीमती शीतल सय्यद व त्यांच्या सहकार्यांनी लोंढे यांचा वीज पुरवठा बंद केला आहे। तसेच लोंढे यांना दर महिन्याचे वीज बिल न देता, नोटीस न देताच त्यांचेच वीज कनेक्शन कट केले आहे। तसेच वीज पुरवठा चालू ठेवण्यासाठी 5,000 रुपये द्या, नसता तुमचा वीज पुरवठा तोडला जाईल, अशी मागणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे, असा गंभीर स्वरूपाचा आरोप त्यांनी केला आहे। त्या अनुषंगाने विनायक लोंढे यांनी दिनांक 7 मार्च 2026 रोजी उपअभियंता यांना लेखी अर्ज देऊन दिनांक 10 रोजी त्यांच्या सहकार्यासोबत उपविभागीय कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले, परंतु महावितरण कार्यालयाकडून त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही। विनायक लोंढे लोकशाही पद्धतीने त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आंदोलन केले असता संबंधित कनिष्ठ अभियंता शीतल सय्यद यांनी त्यांच्या व त्यांना सहकार्य करणाऱ्यांच्या विरुद्ध खोटी तक्रार केली आहे, असे माध्यमांशी बोलताना लोंढे यांनी सांगितले। त्याचबरोबर लोंढे यांनी संबंधित कनिष्ठ अभियंता यांचा विरोध व त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन केले असता दिनांक 11 मार्च 2026 रोजी कनिष्ठ अभियंता यांनी वरिष्ठांची परवानगी न घेताच कार्यालयात विनापरवानगी पत्रकार परिषद घेऊन आमची नाहक बदनामी केली आहे। तसेच संबंधित कनिष्ठ अभियंता यांनी काही न्यूज चॅनलला मुलाखत देऊन लोंढे यांच्या वैयक्तिक जीवनावर व चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्यांची जनसामान्यात व प्रशासनात नाहक बदनामी केली आहे। लोंढे हे त्यांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही पद्धतीने 10 मार्च रोजी आंदोलन करूनही महावितरण कार्यालयाकडून अध्यात्मिक त्यांना न्याय मिळाला नाही व संबंधितावर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही। तसेच संबंधित कनिष्ठ अभियंता यांनी वरिष्ठांच्या विना परवानगीने महावितरण कार्यालयात घेतलेली पत्रकार परिषद नियमबाह्य आहे, त्यामुळे संबंधित कनिष्ठ अभियंता व त्यांना सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। दिनांक 7 रोजी त्यांनी दिलेल्या लेखी तक्रारी अर्जानुसार संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी लेखी निवेदनाद्वारे लोंढे यांनी मागणी केली आहे व संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर लेखी निवेदनाद्वारे वरिष्ठांकडे गंभीर आरोप केले आहेत। जर प्रशासनाने संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास दिनांक 20 मार्च 2026 रोजी महावितरण कार्यालय येथे आत्मदहन करणार आहे, असा प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा दिला आहे। या लेखी निवेदनाच्या प्रति उपअभियंता केज, जिल्हाधिकारी बीड, मुख्य अभियंता महावितरण परिमंडळ लातूर, अधीक्षक अभियंता बीड, उपजिल्हाधिकारी अंबेजोगाई, कार्यकारी अभियंता अंबेजोगाई, पोलीस अधीक्षक बीड, तहसीलदार केज, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे केज यांना दिले आहेत। यावेळी माध्यमांशी बोलताना विनायक लोंढे यांनी संबंधित कनिष्ठ अभियंता व संबंधित कर्मचारी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत वरिष्ठ अधिकारी हे संबंधित कनिष्ठ अभियंता यांना जाब विचारतील का, असा सवाल उपस्थित केला असता त्या अनुषंगाने आमच्या प्रतिनिधींनी त्या प्रकरणाविषयी माहिती घेण्यासाठी उपअभियंता श्री सय्यद साहेब यांच्या मोबाईल दूरध्वनी क्रमांक 7875762323 या कार्यकारी अभियंता साहेब यांचा मोबाईल क्रमांक 7875762008 या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता उपअभियंता साहेब व कार्यकारी अभियंता साहेब यांचा संपर्क होऊ शकला नाही। आपण आत्मदहन करणार आहात महावितरण कार्यालयाच्या विरोधात 23 सहकुटुंबासह आणि आपण एक अपंग व्यक्ती आहात, नेमकं काय तुमच्या मागणी आणि कारण काय आहे आत्मदहन करण्याचं? प्रथमतः मी
नमस्कार करतो. जय भीम जय शिवराय. की हे महावितरणच्या सय्यद जी मॅडम आहेत ह्या सय्यद मॅडमना की आतापर्यंत गोरगरिबांचे पैसे घेऊन पावत्या नाही दिलेले त्यांना, आणि पावत्या न देता लाईट सुद्धा जोडून दिलेली नाही. अर्धे पैसे भरून घेतलेले आहेत. कुठल्याही आम्हाला ग्राहकाला कुठलीही माहिती, नोटीस किंवा काही न देता चिठ्ठी चपाटी आमचे डायरेक्ट इनडायरेक्ट आमचे कनेक्शन तोडून कोणाचे मीटर नेले, मोठमोठ्या धन धांडग्या लोकांचे, श्रीमंताचे, सर्वेसदाराचे, अधिकाऱ्याचे सर्वांचे थकीत लाखाच्या पुढे बिल असताना सुद्धा ह्या सय्यद मॅडम फक्षी आणि फक्षी गोरगरिबाच्या ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करता येतो. पण त्यांची अर्धी रक्कम घेऊन न काय त्यांना पावती देता त्यांना ते पैसे खाण्याचं काम केलेलं आहे. आणि याच्याबद्दल फक्षी गोरगरिबाचेच लाईट कनेक्शन तोडीत आहेत व त्यांना सांगत आहेत की अर्धा बिल भरा आम्ही तुमचं जोडून देतो. आणि अर्धे बिल भरून घेऊन सुद्धा पावती दिली जात नाही व कुठल्याही काही पुरावा दिला जात नाही. काही एजंट लाईनमॅन शिंदे असे काही बरेच काही एजंट लोकांच्या थ्रू त्यांना अर्धी 10-15 हजार रुपये रक्कम देऊन कुठली चिठ्ठी चपाटी नाही दिलेली आतापर्यंत. आणि आम्ही त्या गोष्टीमध्ये विचारायला कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर जे की त्यांना मोठ्या आवाजामध्ये कायद्यानुसार त्यांना विचारलं जाईल अशा माझ्यासारख्या की एक अपंगाला की त्यांना आरेरावी करून की ते बिल कसं कमी झालं, कसं जास्त आलं, कुठलीच आमची ग्राहकाची तक्रार न देता डायरेक्ट लंगड्या उभाई हो, मला अतिशहाणपणानं बोलू नको, तुझ्या पुरतं बोल, तू बाकीच्या गरीबाचं तुला काय करायचंय, तुला काय देणं घेणं आहे का बाकीच्याहून, तुझं काय तू मुद्दा बोल. आणि असे म्हणून मला लाईनमॅन एजंट शिंदे यांच्या माध्यमातून यांच्या आम्हाला 5-5 हजाराची घरी येऊन मागणी केली व तुमचे कनेक्शन जोडून दिले जाईल. तुम्ही आंधळे लंगडे त्याच्यामुळं आम्ही फक्त तुमचेच जोडून देणार आहेत, बाकीच्याच जोडून देणार नाही, तुम्ही 5-5 हजार भरा असे म्हणून आम्ही वस्तीमध्ये दोघं तिघं अपंग आहेत, बाकीचे वड्र समाजाचे, एसी समाजाचे, भटके मुक्त जाती जमातीचे, पारधी असे सगळे काही मोलमजुरी करणारे लोक आहेत. आणि सगळ्यांचे त्यांना लाईट कनेक्शन तोडून अर्धे पैसे भरून घेऊन आम्हाला कुठलीही काही पावती त्या लोकांना दिलेली नाही. असं 2-2 वर्षापासून चाललेलं आहे. पैसे देऊन सुद्धा कुठलंच काही आम्हाला चिठ्ठी चपाटी हे अन्याय आहे. आणि घोर अन्याय गोरगरिबावर व्हायला लागलेला आहे. आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या सय्यद मॅडम जे की गरिबाला रणगाड्यासारखं रगडायला लागलेले आहेत, याचं शासनाचं यांच्याकडे लक्ष नाही. आणि यांची उद्धरणशाही आणि यांचा गुंड प्रवृत्तीचा हुकुमशाही करून गोरगरिबाचे पैसे खाण्याचं काम चालू केलेलं आहे. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी सर्व मला शासकीय दरबारी न्याय मिळालेला नाही. मी 7 तारखेला लाईट ऑफिस मध्ये गेल्याच्या नंतर हे मी निवेदन 7 तारखेला विनंती अर्ज लिहून देऊन त्यांच्या ऑफिसला माझी लाईट जोडून द्या म्हणलं, तरी माझी लाईट जोडून नाही देता. मला त्यांना पैशाची कशामुळे मागणी करता. मी असं बोलल्याच्या नंतर मी 10 तारखेचा रस्ता रोको केला मला न्याय मिळावा म्हणून. 10 तारखेला सुद्धा मला 2 शब्दाचं माझं समाधान न करता हुकुमशाहीनं उलट माझ्यावरच विनयभंगाचा खोटा आरोप करून माझ्या विरोधात फिर्याद दिली व माझ्या विरोधामध्ये 80 दाखल केली. आणि माझा तिथं प्रलंबित अर्ज पडला. मला कुठलाही न्याय मिळाला गेलेला आहे. आता उद्याच्या 20 तारखेला
मी या सर्व गोरगरिबाचा अन्याय दूर करण्यासाठी व माझ्यावर झालेला अन्याय हे दूर करण्यासाठी मी आत्मदहनाचा इशारा केलेला आहे आणि माझं आत्मदहन आहे त्या ठिकाणी. असे दिवसा चोऱ्या दरोडे केल्यासारखे असे अधिकारी अन्याय अत्याचार अपंगावर मागासवर्गीय गोरगरीब मजुरावर असे अन्याय करणारे आणि त्यांना मेहनत केल्याशिवाय कुठलाही 1 रुपया मिळत नाही ना काही नाही, तरी मी 20 तारखेला आत्मदहन करणार आहे. तरी मला सर्व पक्षीय सर्व संघटनेनं मला प्रतिसाद देऊन ह्या सय्यद मॅडमची निलंबित झाल्या पाहिजेत असे अधिकारी असं मी सर्वांना विनंती करतो. आणि सर्वांना 20 तारखेला मला सर्व संघटने सर्व पक्षाने तिथं प्रतिसाद देण्यात यावा एवढंच बोलतो. नमस्कार. निगडी 7 तारखेला अर्ज करून रस्ता रोको केल्याबद्दल हे त्यांच्या कार्यालयाची इनवर्ड कॉपी आहे. हे मी लिगली रस्ता रोको केल्यामुळं माहिती स्थळ त्यांचं घेऊन हे नंतर माझ्यावर हे त्यांना खोटे आरोप करून रस्ता रोकोचा अर्ज दिल्याबद्दल हे खोटे आरोप करून असा माझ्यावर त्यांना विनयभंगाचा आणि हे बघा हे पुरावा हे माझ्यावर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे हे अशी माझ्यावर तक्रार देऊन हे असे माझ्यावर आरोप केलेले आहेत व त्यांच्या वरिष्ठांना असे खोटे माझ्या विरोधामध्ये तक्रारी दिलेल्या आहेत. हे उद्याच्या आत्मदहनाचं हे मी त्यांच्या पूर्ण वरिष्ठ कार्यालयाला हे मी लिगली अर्ज करून मी उद्याच्याला 20 तारखेला मी आत्मदहन करणार आहे हे सांगतो मी. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.